The another part in this chapter is pollination. चॅप्टर कुठलं सुरू आहे आपलं? रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आतापर्यंत आपण कुठे आलो? स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, स्ट्रक्चर ऑफ एंथर, डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट, स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट, या पार्टपर्यंत आलो. आता आपल्याला या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये सेक्झुअल रिप्रोडक्शनमध्ये एंजिओस्पर्ममधल्या सेक्झुअल रिप्रोडक्शनमधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेसला जायचं आहे. दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. दॅट इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. आता तुम्हाला माहिती आहे की फ्लावरमध्ये दोन रिप्रोडक्टिव्ह व्हॉल्स आहे, एक अँड्रोशियम आणि दुसरा गायनोशियम आहे. अँड्रोशियमच्या एका मेंबरला काय म्हणतो? स्टॅमेन. गायनोशियमच्या एका मेंबरला काय म्हणतो आपण? कार्पेल. गायनोशियमचा टर्मिनल पार्ट जो आहे तो कोणता? स्टिग्मा. स्टॅमेनचा टर्मिनल जो पार्ट आहे तो कोणता? अँथर. अँथरमध्ये काय प्रोड्यूस होतात? तर पोलन ग्रेन्स. ते अँथरमधले पोलन ग्रेन्स निघणे आणि गायनोशियमच्या स्टिग्मावर डिपॉझिट होणे, एवढ्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? पॉलिनेशन. कसं डिफाईन करता येईल? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. द process of transfer of pollen grain from anther to the stigma of the flower, the process it is called as pollination. And this particular pollination, it is a very important process, because without pollination there is no fertilization. Without fertilization there is no formation of seed and fruit in angiosperms. की हे pollination जोपर्यंत होत नाही तोपर्यंत fertilization होणार नाही. फर्टिलायझेशन झालंच नाही तर सीड आणि फ्रूट तयार होणार नाही. डायरेक्टली इन ऑर्डर टू प्रोड्यूस द सीड अँड फ्रूट in angiosperm, this process is essential, and that particular process it is called as pollination. परत कसं डिफाईन केलं आहे पॉलिनेशनला? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द stigma of the flower, that process it is called as pollination. But this particular pollination, it is of two different types, that is the self pollination, the another it is called as cross pollination. एक काय? सेल्फ पॉलिनेशन, दुसरं काय? क्रॉस पॉलिनेशन. मग सेल्फ पॉलिनेशनला कसं डिफाईन करता येईल? ॲक्च्युली सेल्फ पॉलिनेशनमध्ये समजा हे फ्लावर आहे, या फ्लावरमध्ये हा अँड्रोशियम आहे, हा गायनोशियम आहे, इथल्या अँथरमध्ये पोलन ग्रेन प्रोड्यूस झालेला आहे, त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर जर डिपॉझिट होत असेल तर याला काय म्हणतो आपण? सेल्फ पॉलिनेशन. दुसरी केस ही समजा हे एक प्लांट आहे, या पर्टिक्युलर प्लांटमध्ये दोन फ्लावर्स आहे, एका फ्लावरमध्ये अँड्रोशियम आहे, दुसऱ्या फ्लावरमध्ये गायनोशियम आहे. म्हणजे हे युनिसेक्झुअल मेल फ्लावर आहे, हे युनिसेक्झुअल फिमेल फ्लावर आहे. इथे जर पोलन ग्रेन अँथरमध्ये प्रोड्यूस झाला आणि तो जर डिपॉझिट व्हायला तिथेच गायनोशियम नसला किंवा जर असला पण तो मॅच्युअर नसला तर हा पोलन ग्रेन इथून निघेल, दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट होईल, पण ते दुसरं फ्लावर त्याच प्लांटवर डेव्हलप होईल. असं जरी असेल तर यालाही काय म्हणतो आपण? सेल्फ पॉलिनेशन. याला काय म्हणतो? सेल्फ पॉलिनेशन. यालाही काय म्हणतो आपण? सेल्फ पॉलिनेशन. म्हणून सेल्फ पॉलिनेशनला कसं डिफाईन करता येईल? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर, और द प्रोसेस ऑफ transfer of pollen grain from anther to the stigma of the another flower present on the same plant, it is called as self pollination. It is called as a self pollination. पुन्हा एकदा, the process of transfer of pollen grain from anther to the stigma of the same flower or another flower present on the same plant, it is called as a self pollination. It is called as self pollination. Thus this particular self pollination, it is of two different types. The one it is called as autogamy, the another it is called as geitonogamy. The one it is called as autogamy, the another it is called as geitonogamy. मग फक्त ऑटोगॅमीला कसं डिफाईन करता येईल? The process of transfer of pollen grain from anther to the stigma of the same flower when the flower is bisexual and homogamous. When the flower is bisexual and homogamous, that particular pollination it is called as autogamy. मी काय म्हटलं की तो पर्टिक्युलर पोलन ग्रेन त्या अँथर मधून निघाला पाहिजे, त्याच स्टिग्मावर डिपॉझिट झाला पाहिजे, दोन्ही एकाच फ्लावरमध्ये असले पाहिजे. कोण? अँड्रोशियम आणि गायनोशियम. आणि दोघे एकाच वेळेस जर मॅच्युअर होत असेल तर त्याला म्हणतो आपण होमोगॅमस. आणि दोन्ही एकाच वेळेस एकाच फ्लावरमध्ये प्रेझेंट असेल तर त्या फ्लावरला काय म्हणतो आपण? बायसेक्झुअल. म्हणजे फ्लावर बायसेक्झुअल असेल, फ्लावर होमोगॅमस असेल आणि पोलन ग्रेन अँथरमधून स्टिग्मावर डिपॉझिट जर होत असेल तर दॅट पॉलिनेशन इट इज कॉल्ड एज ऑटोगॅमी. सो व्हॉट इज ऑटोगॅमी? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द same flower when the flower is bisexual and homogamous. When the flower is bisexual and homogamous, that
pollination, it is called as autogamy. This is observed in pea, वाटाणा. This is observed in pea, वाटाणा म्हणतो आपण. त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये जे पॉलिनेशन असेल ते हे पॉलिनेशन आहे, दॅट इज कॉल्ड एज ऑटोगॅमी. The another it is called as a geitonogamy. मग geitonogamy कसं डिफाइन करता येईल? The process of transfer of pollen grain from anther to the stigma of the another flower present on the same plant. The process of transfer of pollen grain from anther to the stigma of the another flower present on the same plant, such particular pollination it is called as geitonogamy. आता या पर्टिक्युलर geitonogamy मध्ये काय झालं, दोन फ्लावर्स इन्व्हॉल्व झाले. ऍक्च्युअली दोन फ्लावर्स इन्व्हॉल्व होणे हे कोणाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, क्रॉस पॉलिनेशन. म्हणून geitonogamy इट इज इकॉलॉजिकली कॉल्ड ॲज अ क्रॉस पॉलिनेशन, बट जेनेटिकली इट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ पॉलिनेशन. geitonogamy it is ecologically called as cross pollination, but genetically it is called as a self pollination. Genetically self pollination का? कारण दोन्ही फ्लावरचं जेनेटिक मेकअप सेम आहे. म्हणजे हे फ्लावर आहे मेल, हे फ्लावर आहे फिमेल, किंवा हे दोन्ही फ्लावर बायसेक्झुअल असेल आणि पोलन ग्रेन इथून इथे ट्रान्सफर जर होत असेल आणि दोन्ही फ्लावर जर एकाच प्लांटवर जर ग्रो झालेले असेल, डेव्हलप झालेले असेल आणि पॉलिनेशन होत असेल, तर दॅट पर्टिक्युलर flowers which are present on the same plant, they are genetically identical. That's why the pollination, when takes place in between these particular two different but genetically same flowers, the pollination it is called as geitonogamy. पुन्हा एकदा finally geitonogamy कसं? The process of transfer of pollen grain from anther to the stigma of the another flower present on or belonging to same plant, it is called as a geitonogamy. या geitonogamy मध्ये हे दोन फ्लावर युनिसेक्झुअल पण चालतात, नाहीतर हे दोन्ही फ्लावर बायसेक्झुअल पण चालतात. जसं इथे आपण ड्रॉ केलेलं आहे, हे मेल फ्लावर आहे, हे फिमेल फ्लावर आहे, इथे फक्त अँड्रोशियम आहे, इथे फक्त गायनोशियम आहे. पण समजा फॉर एक्झाम्पल या पर्टिक्युलर फ्लावर मध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह होल्स असले अँड्रोशियम गायनोशियम, याही फ्लावर मध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह होल्स असले अँड्रोशियम गायनोशियम आणि पोलन ग्रेन इथून इथे डिपॉझिट जर होत असेल तर त्याला काय म्हणावं लागेल, geitonogamy. So the autogamy and the geitonogamy together collectively it is called as a self pollination. परत एकदा finally self pollination, the process of transfer of pollen grain from anther to the stigma of the same flower or another flower present on the same plant, it is called as self pollination. The another it is called as cross pollination. मग क्रॉस पॉलिनेशन काय? बघा आता या क्रॉस पॉलिनेशन मध्ये मी काय केलंय, हे पपया प्लांट आहे, हे पपया प्लांट आहे, म्हणजे दोन्हीची स्पीसीज सारखी आहे. दोन्हीची स्पीसीज सारखी आहे, दोन्ही प्लांट वेगवेगळे आहे. या पर्टिक्युलर फ्लावर मध्ये पोलन ग्रेन तयार झालेला आहे, हा दुसऱ्या फ्लावरच्या म्हणजे पपयाच्या दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतोय. असं जर असेल तर यालाही काय म्हणतो आपण, क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे क्रॉस पॉलिनेशन मध्ये कंपल्सरी किती प्लांट्स पाहिजे, दोन. किती फ्लावर्स पाहिजे, दोन. ठीक आहे. दुसऱ्या केसमध्ये पहा, दिस इज कॉल्ड ॲज अ हायब्रिडायझेशन. दिस इज कॉल्ड ॲज अ हायब्रिडायझेशन. ओके. आता या पर्टिक्युलर केसमध्ये काय झालेलं आहे, हे एक प्लांट आहे, हे एक प्लांट आहे. या दोन प्लांटची स्पेसीज वेगळी असू शकते, किंवा या दोन प्लांटची सब स्पेसीज वेगळी असू शकते, किंवा या दोन प्लांटची व्हरायटी वेगळी असू शकते. म्हणजे व्हरायटी डिफरंट असणार, किंवा मग सब स्पेसीज डिफरंट असणार, किंवा स्पेसीज इव्हन डिफरंट असेल आणि या दोन मध्ये पॉलिनेशन होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ हायब्रिडायझेशन. इथे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे कॉटन. प्लांट जरी दोन्ही सारखं दिसत असलं तरी दोन्ही प्लांटच्या व्हरायटीज आपण वेगळ्या लिहिल्या आहे, व्हरायटी ए आणि व्हरायटी बी. याचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे आहे, याचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे आहे. इथला पोलन ग्रेन निघालेला आहे, या स्टिग्मावर डिपॉझिट होत आहे. असं जर असेल तर दॅट पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड ॲज अ हायब्रिडायझेशन. So the one it is called as a geitonogamy, the another it is called as a hybridization. Together it is called as cross pollination. The another type of pollination is cross pollination. आता या क्रॉस पॉलिनेशन मध्ये पहा, हे दोन प्लांट्स आहे, दोघांची स्पीसीज सेम आहे, पपया. हे पण दोन प्लांट्स आहे, पण या दोघांची व्हरायटी डिफरंट आहे. सब स्पेसीज पण डिफरंट असू शकते, स्पेसीज पण डिफरंट असू शकते. अशा दोन फ्लावर मध्ये किंवा दोन प्लांटमध्ये पॉलिनेशन होत असेल ना, तर दॅट पॉलिनेशन इट इज कॉल्ड एज क्रॉस पॉलिनेशन. कसं डिफाईन करता येईल, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द अनादर फ्लावर ऑफ द अनादर प्लांट ऑर अनादर स्पेसीज ऑर सेम स्पेसीज. दोघांची स्पेसीज सारखी चालते किंवा दोघांची स्पेसीज वेगळी पण असेल तर चालते, दॅट पॉलिनेशन इट इज कॉल्ड एज क्रॉस पॉलिनेशन. पुन्हा एकदा, the process of transfer of pollen grain from anther to the stigma of the another flower,
ऑफ द अनादर प्लांट, हे प्लांट वेगळं आहे, हे प्लांट वेगळं आहे, अनादर प्लांट ऑफ द अनादर स्पीसीज, ही स्पीसीज पण अनादर आहे, ऑर सेम स्पीसीज, या दोघांची स्पीसीज सेम आहे. So that pollination it is called as a cross pollination. But this cross pollination it is of two different types. The one it is called as a gynogamy, the another it is called as a hybridization. मग gynogamy ला कसे define करता येईल? The process of transfer of pollen grain from anther to the stigma of the another flower of the another plant of the same species. Flower another आहे, plant another आहे, पण दोघांची species same आहे. That pollination it is called as a gynogamy. That is called as gynogamy. The another it is called as hybridization. Gynogamy it is found in this plant that is called as a papaya. The another it is hybridization. Hybridization ला कसं define करता येईल? The process of transfer of pollen grain from anther to the stigma of the another flower of the another plant of the another species or another subspecies or another variety is called as हायब्रिडायझेशन. या हायब्रिडायझेशन मध्ये फ्लावर हे अनादर पाहिजे, प्लांट हे अनादर पाहिजे, पण स्पेसिस पण अनादर चालते किंवा सबस्पेसिस पण अनादर चालते किंवा व्हरायटी पण अनादर चालते. दॅट पर्टिक्युलर पॉलिनेशन इट इज कॉल्ड एज हायब्रिडायझेशन. या हायब्रिडायझेशन मध्ये पहा, हे कॉटन आहे, हे कॉटन आहे, पण दोघांच्या व्हरायटीज वेगवेगळ्या आहे. व्हरायटी ए आहे, व्हरायटी बी आहे. म्हणजे दोन्हीची स्पेसिस सेम असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ झिनोगॅमी, पण दोन्हीची स्पेसिस डिफरंट असेल किंवा सब स्पेसिस डिफरंट असेल किंवा व्हरायटी डिफरंट असेल आणि दोघांमध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर दॅट पॉलिनेशन इट इज कॉल्ड एज हायब्रिडायझेशन. सो द झिनोगॅमी अँड द हायब्रिडायझेशन टुगेदर इट इज कॉल्ड एज अ क्रॉस पॉलिनेशन. कसं डिफाईन करता येईल पुन्हा क्रॉस पॉलिनेशनला? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द अनादर फ्लावर ऑफ द अनादर प्लांट ऑफ द अनादर स्पेसीज और सेम स्पेसीज इट इज कॉल्ड एज क्रॉस पॉलिनेशन. इट इज कॉल्ड एज क्रॉस पॉलिनेशन. आता ऑब्झर्व करा, हे ऑटोगॅमी, जिटोनोगॅमी, झिनोगॅमी आणि हायब्रिडायझेशन. या ऑटोगॅमीमध्ये फक्त एक फ्लावर आहे. एकच फ्लावर असेल तर इथला पोलन ग्रेन इथे डिपॉझिट व्हायला काही फार जास्त प्रॉब्लेम नाही, कारण अँथरची हाईट जास्त आहे, स्टिग्माची हाईट कमी आहे, पोलन ग्रेन खाली पडणार आहे. म्हणजे या केसमध्ये पॉलिनेटिंग एजंट म्हणजे पोलन ग्रेन ट्रान्सफर करायसाठी कुठल्या एजंटची गरज नाही. पण इथे दोन फ्लावर्स आहे, इथे दोन फ्लावर्स आहे, इथे दोन फ्लावर्स आहे. ज्या पॉलिनेशनमध्ये दोन फ्लावर्स येणार त्या पर्टिक्युलर फ्लावर्समध्ये कंपल्सरी एजंट लागणार. जर तो एजंट पोलन ग्रेन ट्रान्सफर करत असेल तर त्याला म्हणणार आपण पॉलिनेटिंग एजंट. म्हणजे पॉलिनेटिंग एजंटला कसं डिफाईन करता येईल? द एजंट वेन ट्रान्सफर द पोलन ग्रेन फ्रॉम वन फ्लावर टू द अनादर फ्लावर, दॅट पर्टिक्युलर एजंट इट इज कॉल्ड एज द पॉलिनेटिंग एजंट. The agent when transfer the pollen grain from one flower to the another flower, that particular agent it is called as pollinating agents. And the pollinating agents, they are of two different types. The two different types of pollinating agents are abiotic and the biotic. Abiotic म्हणजे काय आणि biotic म्हणजे काय? The non-living agent when transfer the pollen grain from one flower to the another flower, that particular agent it is called as abiotic agent. Biotic agent कशाला म्हणणार? The living agent when transfer the pollen grain from one flower to the another flower, that particular agent it is called as the biotic agent. Non-living असेल तर abiotic आणि living असेल तर biotic. मग abiotic agent कोणते कोणते? The abiotic agents they are the air and the water. They are the air and the water. So this particular abiotic agents being their air and water, this particular pollination on the basis of abiotic agents, they are of two different types. They are the anemophily and the another it is called as the hydrophily. The one it is called as the anemophily, the another it is called as the hydrophily. मग anemophily म्हणजे काय? तर actually anemos means air, wind. म्हणजे एअर विंडच्या हेल्पनी पोलन ग्रेन ट्रान्सफर होत असेल तर दॅट पर्टिक्युलर पॉलिनेशन इट इज कॉल्ड एज अॅनिमोफिली. सो व्हॉट इज अॅनिमोफिली? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम वन फ्लावर टू द अनदर फ्लावर with the help of air. That pollination it is called as anemophily. That is also called as wind pollination. Typically this particular anemophily or wind pollination it is observed in grasses. The examples are grasses, maize, sugarcane, jawar, etc. मग या पर्टिक्युलर प्लांट्सच्या फ्लावरमध्ये काय अडॅप्टिव्ह फीचर्स राहील? तर फ्लावर्स स्मॉल राहतात, कलरफुल नसतात, अट्रॅक्टिव्ह नसतात, ब्राईटली कलर्ड नसतात, सेंटेड नसतात, कारण हे काही त्या पर्टिक्युलर एअरला अट्रॅक्शन म्हणून नको, कारण अबायोटिक एजंट आहे. पोलन ग्रेन्स दे आर टू बी प्रोड्यूस इन मोर नंबर्स बिकॉज मोस्ट ऑफ द पोलन ग्रेन्स आर वेस्टेड ड्युरिंग ट्रान्सफरन्स. पोलन ग्रेन्सचा नंबर हा जास्त पाहिजे, कारण जास्तीत जास्त पोलन ग्रेन्स एअरनी कॅरी करायच्या वेळेस वेस्ट होतात. ॲट द सेम टाइम द स्टिग्मा ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्लावर मस्ट बी स्टिकी ऑर फिदरी.
की स्टिग्मा जर असेल तर तो स्टिकी पाहिजे, नाही तर मग फिदरी पाहिजे. स्टिकी स्टिग्मा असेल तर तो पोलंग्रेन चिटकेल, फिदरी स्टिग्मा असेल तर तो पोलंग्रेन अटकेल. So that particular pollination takes place. So from these particular adaptive features, that particular plant or flower favors that pollination it is called as anemophily. कुठले adaptive features होते? फ्लावर स्मॉल पाहिजे, कलरलेस नसलं तरी चालते, सेंटेड नको, ब्राईटली कलर्ड नको, अट्रॅक्टिव्ह नको, पोलंग्रेनचा नंबर जास्त पाहिजे, स्टिग्मा जर असेल तर स्टिकी पाहिजे किंवा फिदरी पाहिजे. सो फ्रॉम दिस पर्टिक्युलर अडॅप्टिव्ह features we can say that that particular flower favors that pollination that is called as air pollination, that is again called as anemophily, that is again called as anemophily. Another it is called as hydrophily. Hydrophily काय? The process of transfer of pollen from one flower to the another flower with the help of water, that pollination it is called as the hydrophily. That is called as hydrophily. This particular hydrophily it is found in this particular aquatic submerged plants. They are called as the Zostera vallisneria. Zostera vallisneria, these are the plants, these are the aquatic plants, these are the submerged plants. हे पूर्ण पाण्यात असणारे plants हैं. Such particular plants they favor or they follow the pollination. That pollination it is called as hydrophily or that is called as water pollination. But this particular hydrophily it is of two different types. The one it is called as epihydrophily. The another it is called as hypohydrophily. Epihydrophily and hypohydrophily. Epi म्हणजे काय? पाण्याच्या वरून वरून. हायपोहायड्रोफिली म्हणजे काय? पाण्याच्या आतून आतून. So epihydrophily, the process of transfer of pollen grain from one flower to the another flower on the surface of water. On the surface of water, that pollination it is called as epihydrophily. That is observed in this particular plant, that is called as vallisneria. Vallisneria मध्ये कसं असते की मेल प्लांट आहे, फिमेल प्लांट आहे, सेपरेट आहे, टोटली सबमर्ज्ड आहे, पूर्ण पाण्यात असतं. बट ऍट द टाइम ऑफ पॉलिनेशन male plant produces the male flower, but that particular male flower detached from the parental plant, and being that particular flower is buoyant, तरंगणारं फ्लावर असल्यामुळे ते पाण्याच्या वर येते, आणि पाण्याच्या वर आल्यामुळे ते पाण्याच्या वरच्या सरफेसनी कॅरी होत होत फिमेल फ्लावर पर्यंत पोहोचते, तिथे पोलंग्रेन्स डिपॉझिट होतात. म्हणजे पोलंग्रेन किंवा ते मेल फ्लावर कोणी कॅरी केलं? पाण्याने कॅरी केलं. इनडायरेक्टली वॉटर इज द एजंट विच ट्रान्सफर दॅट पर्टिक्युलर मेल फ्लावर ऑर पोलंग्रेन फ्रॉम वन फ्लावर टू द अनदर फ्लावर. दॅट्स दिस पर्टिक्युलर पॉलिनेशन इट इज कॉल्ड एज epihydrophily. That is called as the epihydrophily. The another it is called as the hypohydrophily. The hypohydrophily it is found in टोटल सबमर्ज्ड प्लांट, दॅट इज कॉल्ड एज अ झोस्टेरा. झोस्टेरा नावाचं प्लांट आहे, पूर्ण पाण्यात असणारं प्लांट आहे. या पर्टिक्युलर प्लांटमध्ये पोलंग्रेन पाण्याच्या आतून त्या पर्टिक्युलर दुसऱ्या फ्लावर पर्यंत पोहोचतो. सो द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलंग्रेन फ्रॉम वन फ्लावर टू द अनदर फ्लावर within the water, beneath the water, that particular pollination it is called as hypohydrophily. That is called as hypohydrophily. So water and air, they are the non-living agents, they are called as abiotic agents. The another agent it is called as a biotic agent. मग biotic agent म्हणजे काय? The living agent when transfer the pollen from one flower to the another flower, that particular agent it is called as biotic agent. And on the basis of various biotic agents, the pollinations are, the first it is called as entomophily. That is also called as insect pollination. That is also called as insect pollination. So what is entomophily? The process of transfer of pollen grain from one flower to the another flower with the help of insect. Butterflies. Such particular pollination it is called as insect pollination. That is again called as the entomophily. About 75 to 80% of insects are honeybees. They bring about this particular pollination. That particular pollination it is called as काय आहे की खूप सारे इन्सेक्ट्स आहेत, पण मॅक्झिमम इन्सेक्ट्स पैकी हनीबीज 75 to 80% अॅनिमोफिलस प्लांट्स मध्ये, इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स मध्ये हनीबी हा एजंट असतो. मग आता हे इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स असेल तर कोणते? तर एक्झाम्पल्स ऑफ दिस पर्टिक्युलर इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स आर जास्मिन, रोज, सेस्ट्रम, साल्विया एक्सेट्रा. की जास्मिन आहे, रोज आहे, साल्विया आहे, या पर्टिक्युलर प्लांट्सचं कॅरेक्टरिस्टिक पाहिलं, अडॅप्टिव्ह फीचर्स पाहिलं तर इन दिस पर्टिक्युलर प्लांट्स द फ्लावर्स आर लार्ज, फ्लावर्स आर ब्राईटली कलर्ड, फ्लावर्स आर अट्रॅक्टिव्ह, फ्लावर्स आर सेंटेड, फ्लावर्स दे प्रोड्यूस द नेक्टर. Flowers they produce the nectar, and the pollen grains which are produced by these particular flowers, they are either sticky or spiny. At the same time the stigma of the gynoecium it is also sticky. स्पाइनी पोलन ग्रेन असेल तर तो त्या पर्टिक्युलर इन्सेक्टच्या बॉडीमध्ये अटकेल, स्टिकी पोलन ग्रेन असेल तर तो चिटकेल, आणि असा पोलन ग्रेन त्याच्या बॉडीचा
दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्माला जर डिपॉझिट करायचं असेल तर त्याच्यापेक्षा जास्त स्टिग्मा तो स्टिकी असेल गायनोशियमचा, तेव्हा तो पोलंग्रेन तिथे डिपॉझिट होईल. सो फ्रॉम दिस अडॅप्टिव्ह फीचर्स वी कॅन से दॅट दिस पर्टिक्युलर प्लांट्स ऑर देअर फ्लावर्स दे फेवर दॅट पॉलिनेशन दॅट इज कॉल्ड एज इन्सेक्ट पॉलिनेशन ऑर दॅट इज कॉल्ड एज एंटमोफिली. Then another it is called as ornithophily. Ornithophily काय आहे? So actually it is called as bird pollination. The process of transfer of pollen grain from one flower to the another flower with the help of bird, that pollination it is called as a bird pollination, or it is called as ornithophily. That is called as ornithophily. आता ornithophily फ्लावर ज्या प्लांट्स मध्ये असेल त्याचे फ्लावर्स कसे असायला पाहिजे? फ्लावर्स दे आर लार्ज, दे आर कॉन्स्पिक्युअस, बर्ड्सला दिसले पाहिजे, दे आर स्टाउट, दे आर स्ट्रॉंग, दे प्रोड्यूस द नेक्टर इन मच क्वांटिटी, की त्या पर्टिक्युलर फ्लावरनी नेक्टर जास्तीत जास्त प्रोड्यूस केला पाहिजे, की जेणेकरून तो पर्टिक्युलर बर्ड तिथे आला पाहिजे, त्याची बीक त्या फ्लावरमध्ये गेली पाहिजे, बीकला पोलंग्रेन चिटकले पाहिजे, असा बर्ड दुसऱ्या फ्लावरपर्यंत गेला पाहिजे, त्याच्या बीकचे पोलंग्रेन दुसऱ्या फ्लावरवर डिपॉझिट झाले पाहिजे. असं जर असेल तर इनडायरेक्टली इन दॅट केस ऑर इन दिस केस द बर्ड इज द एजंट विच ट्रान्सफर द पोलंग्रेन फ्रॉम वन फ्लावर टू द अनदर फ्लावर. Hence this particular pollination it is called as bird pollination, or it is called as ornithophily, or it is called as ornithophily. This is found in this particular plants. They are the callistemon, bignonia, butea, bombax. butea पळस म्हणतो, bombax बांबू आहे. असे जे प्लांट्स आहे या प्लांट्स मध्ये बर्ड पॉलिनेशन कॅरी आउट करणार. that pollination it is called as ornithophily. The another it is called as the chiropterophily. Chiropterophily काय आहे? The process of transfer of pollen grain from one flower to the another flower with the help of bat. That pollination it is called as bat pollination, or that is called as a chiropterophily. मग चिरोप्टेरन कोण? The nocturnal animals, they are called as chiropterans. म्हणजे इनडायरेक्टली आता तुम्हाला फ्लावर मध्ये अडॅप्टेशन सांगायचे असेल तर कसं सांगता येईल की फ्लावर मस्ट बी लार्ज, flower must be conspicuous, but that particular flower must open at night time. की ते पर्टिक्युलर फ्लावर त्या पर्टिक्युलर प्लांटचं हे जे आहे हे नाईट टाइमला ओपन झालं पाहिजे, कारण बॅट इट इज अ नॉक्चुर्नल ॲनिमल, तो त्याच्या फूडसाठी रात्रीच्या वेळेस फूडसाठी निघेल बाहेर. त्यावेळेस फ्लावर जर ओपन असेल तर त्या पर्टिक्युलर बॅटला जो पार्ट यूज करायचा आहे त्या फ्लावर मधला तो यूज करेल, पण त्याच्या माउथला पोलंग्रेन चिटकेल, दुसऱ्या फ्लावरकडे जाईल, माउथचे पोलंग्रेन जे चिटकलेले आहे ते दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मापर्यंत जाईल, तिथे डिपॉझिट होईल. कोण एजंट असेल? बॅट. Hence this particular pollination it is called as bat pollination. This is again called as the chiropterophily. This is observed in these particular plants. The plants are Anthocephalus, टिगेलिया पिनाटा, ॲडमसोनिया, बाविनिया, हे जे पर्टिक्युलर प्लांट्स आहे की या पर्टिक्युलर प्लांटचे फ्लावर्स नाईट टाइमला ओपन होतात. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर पॉलिनेशन when it is done with the help of bat. Being this particular bat, it is a nocturnal animal or chiropteran. This particular pollination it is called as a chiropterophily. The another it is called as a malacophily. It is also called as snail pollination. This is observed in this particular plants. The plants are chrysanthemum, diphtheria. Chrysanthemumला शेवंती म्हणतात. So the process of transfer of pollen grain from one flower to the another flower with the help of snail, that pollination it is called as snail pollination, or that is called as malacophily. की या पर्टिक्युलर malacophily मध्ये फ्लावर जर असेल तर इनडायरेक्टली मीडियम साईज फ्लावर आहे, त्याचे पोलंग्रेन्स जर असेल तर स्टिकी आहे, स्नेलच्या बॉडीला चिटकेल आणि असे पोलंग्रेन्स ती स्नेल दुसऱ्या फ्लावर पर्यंत कॅरी करेल. Indirectly, snail is an agent which transfer the pollen grain from one flower to the another flower. The snail in Latin it is called as a malac. The pollination it is called as a malacophily. This is observed in chrysanthemum, diphtheria, etc. The another it is called as a myrmecophily. That is also called as ant pollination. The process of transfer of pollen grain from anther to the stigma of the another flower with the help of ants. The pollination it is called as ant pollination. That is also called as a myrmecophily. That is observed in lychee, acacia. Acacia म्हणजे बाभूळ, की अकॅशिया प्लांटवर तुम्हाला पहा ॲन्ड्स दिसतात. हे ॲन्ड्स असेल तर त्या एका फ्लावरमधून दुसऱ्या फ्लावरमध्ये पोलन ग्रेन ट्रान्सफर करतात. फ्लावरमध्ये कशाला जातात? तर फ्लावरमध्ये फूड आहे, नेक्टर आहे, ते नेक्टर खाणार, पण बॉडीला काय चिटकणार? पोलन ग्रेन, दुसऱ्या फ्लावरला ट्रान्सफर करणार. Indirectly, ant being the agent, being the biotic agent, ant in Latin it is called as a myrmic. Hence this particular pollination it is called as ant pollination. That is also called as the myrmecophily. That is called as myrmecophily.